पुढची बातमी बघूया। टोल प्लाझावर आता कॅशला नो एंट्री असणार आहे। 10 एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार आहेत। टोल प्लाझावर आता केवळ फास्टॅग यूपीआय द्वारेच व्यवहार करता येऊ शकणार आहे। डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आता सरकारने हे पाऊल उचललंय। विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या ही क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने 5 वाघांच्या स्थलांतराची वन विभागाकडून सध्या तयारी केली जाते। या वाघांच्या स्थलांतराची राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची परवानगी घेऊन स्थलांतर केलं जाणार आहे। मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वाघांना आता जंगलात सोडलं जाणार आहे। बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागलेली आहे आणि त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा हा पुढे ढकलला गेलेला आहे। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। जलवाहिनीला जी गळती लागलेली आहे ती गळती दुरुस्त करून पाणी पुरवठा पूर्ववत करण्याकडे यंत्रणांचं लक्ष आहे। त्या अनुषंगाने हालचाली देखील सुरू आहेत, पण त्यामुळे एक दिवस जो आहे तो पाणी पुरवठा छत्रपती संभाजीनगरमधल्या नागरिकांना होणार नाहीये। हे दुरुस्तीचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाने नागरिकांना केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।